प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना। नमस्कार, रिलायन्स परिवारातल्या इथे उपस्थित सगळ्या मित्रांना सगळ्यात पहिले माझा प्रणाम। की राम कॅन्टीनमध्ये सेवाव्रत असलेला आणि एकदम गुणवंत कामगार त्यांचा आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम इथे आहे आणि हा कार्यक्रम चांगल्यारीत्या पार पडावा याच्यासाठी आपल्या जयेश पाटील, जनार्दन पाटील, रमेश सुबैया, संभाजी पाटील तसेच आपले उपस्थित पानमक या सगळ्यांनी जी इथे कष्ट मेहनत घेऊन जी काही इथे तयारी केली आहे, खरंच एक उत्कृष्ट तयारी झालेली आहे इथे सुंदर अशी। आणि आपण थोडी सुरुवात रामपासूनच करूया। मी थोडक्यात रामचा परिचय आपल्याला देतो। राम मला आठवतं की मी आणि संभाजी पाटील आम्ही दोघं सकाळी नाश्त्याच्या टेबलवरती बसलो होतो आणि पाण्याची सेवा देण्यासाठी म्हणून राम तिथे जवळ आला, पण त्या चेहऱ्यावरती थोडंसं असं तर मी सहज म्हटलं, काय रे राम आज चेहरा नीट दिसत नाही, कारण ही व्यक्ती जी आहे ना ती कायम हसरा चेहरा, कधीही बघा हसत असणार आहे। पण त्यासाठी थोडंसं चिंताग्रस्त वाटले म्हणून मी सहज विचारलं की राम काय रे। जेव्हा राम सांगितलं की नाही वर्ष वाचायचं, म्हटलं नाही नाही बस बोल काय आहे, पण नाही रे मुलाचं शिक्षण करायचं आहे, मुलाचं शिक्षण आहे, मुलीचं लग्न करायचं आहे, घराची सगळी जबाबदारी आहे आणि मोरेसाहेब या कॅन्टीनच्या एवढ्याशा पगारात भागत नाही। माझा एक शब्द हा लक्षात ठेवा, कॅन्टीनच्या एवढ्याशा पगारात भागत नाही। हे यांचं म्हणणं एवढं परफेक्ट आहे की कॅन्टीनच्या पगारात माणूस फक्त 2 टाईम जेवू शकतो, पण या बाकीच्या ज्या गोष्टी करायच्या आहेत परिवारातल्या या होऊ शकत नाही। म्हणून मग रामला म्हटलं 2 मिनिटं बस। मग रामला आम्ही काही गोष्टी समजावून सांगितल्या। मी एकट्याने नाही, माझ्यापेक्षा जास्त उत्कृष्ट पद्धतीने संभाजी पाटील यांनी त्याला रामला समजावून सांगितलं, ते रामला पटलं आणि त्या दिवसापासून राम जो त्याच्या कामावरती लागला, परिश्रम मेहनत घ्यायला लागला। आजच्या घडीला रामचा मुलगा इंजिनियर झालेला आहे आणि नुसताच इंजिनियर नाही तर इंजिनियर होऊन तो कामाला लागला, सर्व्हिसला लागला आणि पगार घेऊन वडिलांच्या हातात पगार द्यायला लागला। हा जो त्याच्या चेहऱ्यावरचा हसरा भाव दिसतोय हा मुलांनी आणलेला पगार आहे। नुसती एवढीच घटना नाही तर आता जवळच साधारण महिनाभर झाला असेल ना, मुलीचा यांनी साखरपुडा केला आणि साखरपुडा नुसता साखरपुडा एवढाच भाग नाही, खर्च वगैरे बराच केला त्यांनी साखरपुड्याला आणि दिवाळीच्या दरम्यान काहीतरी दिवाळीच्या दरम्यान ना दिवाळीच्या दरम्यान लग्न आहे असं सांगितलेलं आहे। तर रामच्या वतीने मी तुम्हाला सगळ्यांना आत्ताच आमंत्रण करतो की लग्नाला सगळ्यांनी हजर राहा, लग्नासाठी नक्कीच हजर राहा। या व्यक्तीचे परिश्रम एवढे आहेत ना की आमच्यासारखे आम्ही परमनंट एम्प्लॉई पण इकडे आहोत, आमच्याबरोबर काहींच्या मिसेस पण सर्व्हिस करणाऱ्या आहेत, पण मुलांना वाढवणं आणि मुलांचं संगोपन करून त्यांचं उच्च शिक्षण करणं आणि त्यांना जॉबला लावणं सोपं काम आहे। पण साधा कॅन्टीनमध्ये काम करणारा एक कामगार रिलायन्स परिवारातला हा आपला राम, याचं एक आदर्श उदाहरण आहे की यांनी नक्कीच आपल्या मुलांना एक चांगल्या वरच्या उच्च पातळीवरती नेऊन ठेवलेला आहे आणि हे वैभवास्पद आहे रामसाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी। म्हणून आपण हा रिलायन्स परिवार जो म्हणतो ना, तिथे लिहिलेलं आहे सेवानिवृत्त रिलायन्स परिवार, हा परिवार आहे आपला आणि इथे उपस्थित सगळे आपले मित्र आणि हा परिवार या सगळ्यांना आज एकच विनंती आहे की सगळ्यांनी खरंच रामच्या मुलीच्या लग्नाला येऊन रामसाठी परत एक असा चांगलासा कार्यक्रम करावा एवढी माझी इच्छा आहे। एवढे 2 शब्द बोलून मी माझे 2 वाक्य पूर्ण करतो। हे म्हणजे आमचे सत्कारमूर्ती राम भाऊ अर्थात राम पाटील हे आज रिलायन्स कॅन्टीनमधून सेवानिवृत्त होते। अनेक लोकांचे सेवानिवृत्तीचे कार्यक्रम आपण इथे हँडल केले करतो, परंतु कॅन्टीनमधील कामगाराचा एखादा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम करणे हे आपल्या रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये प्रथम घडलं। त्याचं श्रेयसुद्धा ह्या माणसाकडे जातं, कारण का म्हणतात प्रामाणिकपणा
अविश्रांत मेहनत हे काही ठिकाणी लिहिलेलं असेल, लिहिण्यासाठी नाही, प्रत्यक्ष साकारित या माणसाच्याकडून होतं. याचा परिवार आपण पाहू तर बैठक संप्रदाय जो आहे त्याच्यामध्ये मुलगा आज ICI बँकेमध्ये डेप्युटी मॅनेजर आहे, तरीसुद्धा दर गुरुवारी बैठकीला बसतो. त्याचबरोबर मला वेळ मिळत नाही ही समस्या आहे, वेळ सगळ्यांना मिळतो, दर गुरुवारी सुट्टी काढून दर गुरुवारी बैठकीला बसतो. रामची पत्नी 2 मुलीसुद्धा बैठकीला बसतात. रामच्या घरी सद्गुरूची स्थापना झालेली आहे. असे राम आज आपल्यातून सेवानिवृत्त होत आहेत. रामला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. रामचं आरोग्य उत्तम जावो. रामने तटपुंजी पगाराची असल्यामुळे त्यात भर पडावी म्हणून रिक्षासुद्धा घेतलेली आहे. या रिक्षाच्या माध्यमातून येता जाता एखाद दुसरा भाडा मिळाला तरी राम समाधानी असायचा. असा राम उद्यापासून म्हणजे अर्थात आज रिटायर होणार आहे, उद्यापासून तो रिक्षाच्या धंद्यात असेल. रामच्या या धंद्यात भरभराट हो म्हणून आपल्या सर्वांच्या शुभेच्छा रामच्या सोबत आहेत. रामच्या एका मुलीचा शिक्षण होऊन लग्न झालं आहे आणि अजून एक मुलीचा ती BSc आहे, तिचा आता जस्ट काही महिन्यापूर्वी साखरपुडा झाला, पुढच्या वर्षी लग्न असेल. असा हा रामचा परिवार आहे आणि असे राम आज आपल्यातून निवृत्त होत आहे. याचा आपल्याला दुःखही आहे, परंतु त्यांना आपल्याला निरोपही द्यायचा आहे. अशा रामचा आज आपण सत्कार समारंभ करत आहोत. उपस्थित कामगारांपैकी संभाजी पाटील, रमेश सुबैया आणि कांचन मोरे पानमन हे मानाची भगवी शाल रामला अर्पण करून पुष्पगुच्छ अर्पण करून स्वागत करतील. धन्यवाद. त्याच्या चेहऱ्यावर त्याची भूक दिसत होती आणि खरोखर जी सुधा तृषार्था जननी कृतार्थ असं म्हणतात. सुधा आहे ना, भूक आहे ती क्षमवणं हा सगळ्यात मोठी गोष्ट आहे, पण तीही हसतमुखाने करणं. आज हे एवढं का सांगतो माहिती आहे का, की आपण सगळेजण साक्षी आहोत. राम जेव्हा वाढताना तर चेहरा हसरा आणि प्रसन्नपणे आपण खात होतो. जे आपण खातो ना त्याचा परिणाम आपल्या पूर्ण बॉडीवर पडत असतो. मग बऱ्याच वेळेला ना काही लोक खाताना पण ना चिडचिड करतात, घेताना चिडचिड करतात आणि त्याचा संपूर्ण जीवनातील परिणाम होतो आपल्या. पण मग वाढणार जर का प्रेमात वाढतो ना तर प्रेमात खायला कुठे हरकत आहे. तूच ईश्वरा साह्य करावे, तूच ईश्वरा साह्य करावे, हा भव सिंधू तराया. प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा. गजानना गणरा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो. गजवदनातव रूप मनोहर, गजवदनातव रूप मनोहर, शुक्रांबर शिवसुता. चिंतामणी तू अष्टविनायक, चिंतामणी तू अष्टविनायक, सकलांची देवता. रिद्धी सिद्धी
सिद्धीच्या वरादया रिद्धी सिद्धीच्या वरादया देई कृपेची छाया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो ॐ गं गणपतये नमः 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 सेवानिवृत्त कामगार रामधर्मा पाटील यांच्या समवेत रिलायन्स इंडस्ट्रीजचे कामगार राजनाथ जनार्दन चौधरी यांच्या समवेत श्री गिरोबा मंदिरात जाऊन दर्शन घेतले तो क्षण. धन्यवाद. गणपतये नमः ॐ गं 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 गणपतये नमः. श्री राम पाटील यांचे स्वतःच्या घरी आगमन होताच पत्नीने त्यांचे ओवाळणी आणि पूजन करून स्वागत केले. तसेच अनेक भगिनी उपस्थित होत्या. गजानना गणराया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो गजवदनातव रूप मनोहर गजवदनातव रूप मनोहर शुक्रांबर शिवसुता चिंतामणी तू अष्टविनायक चिंतामणी तू अष्टविनायक सकलांची देवता रिद्धी सिद्धीच्या वरादया रिद्धी सिद्धीच्या वरादया देई कृपेची छाया
हे लाव रोहित. काय माझाही फोटो काढ. हिमांशी तू फोटो काढा. प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया. प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला